पाऊस काळ लांबल्यानं धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग हे मात्र गडद झाल्याचं चित्र धाराशिव जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे। सध्या जुलैचा महिना आहे। जुलैचा महिना संपत आला तरी धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळं धरण परिसरात जे आहे ती धरणं धाराशिव जिल्ह्यातली आता कोरडी पडत चाललेली आहेत। धाराशिव जिल्ह्यात लघु आणि मध्यम प्रकल्प 226च्या जवळपास आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आज मी तिला फक्त केवळ 10% उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती आहे। आता ही आपण तेरणा धरण परिसरात मध्यभागी आहोत। तेरणा धरण परिसराच्या या बाजूला जर बघितलं पलीकडल्या तर धरणाचं सगळं पाणी दिसतंय। मात्र हे पाणी जर बघितलं तर अर्ध पाणी हे जे आहे ते झोत्याखाली आहे आणि अर्ध पाणी जे आहे ते पिण्यायोग्य पाणी आहे। त्यामुळं यातील देखील पाणी जे आहे ते प्रशासनानं पिण्यासाठी राखीव ठेवलेलं आहे। याच कालावधीत जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी ही धरणं काठोकाठ भरली होती। मात्र यंदा जी आहे ती धरणं मोकळी ठाक पडलेली आहेत। पेरणीचं प्रमाण देखील अशाच पद्धतीत आहेत। 40 ते 55% पेरणी झालेली आहे आणि जी पेरणी झाली तिला पिकं जगवायची कशी हा एक मोठा प्रश्न प्रशासनासमोर किंवा शेतकऱ्यासमोर पडलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 10 वर्षाखाली असाच परिस्थिती होती। त्यावेळी मोठा दुष्काळ धाराशिव जिल्ह्यानं सलग 3 वर्ष अनुभवला होता। यावर्षी आता अशीच परिस्थिती असल्यामुळं जुलै संपत आला आहे, त्यामुळे पाऊस नाही आहे। पाऊस नसेल ह्यामुळे धरणं मोकळी आहेत। मग आता पाऊस कधी पडणार, हे धरणं कधी भरणार अशी एक मोठी समस्या। आणि प्रशासनानं 3 टँकर इतर काही अधिग्रहण जमिनी विहिरीचं केलेलं आहे। मात्र त्यावर पुढील काळात जी आहे ती अधिक टंचाईची शक्यता आहे ती वाढणार आहे। त्यामुळंच निश्चितच ही परिस्थिती जर पाहिली तर धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट जे आहे ते निश्चित येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव।